स्वाध्याय 1.1 स्कॉलरशिप इयत्ता 7वी प्रश्न क्रमांक 15 50 या संख्येच्या आधीच्या लगतची 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो। तर 50 ही जी संख्या आहे या 50च्या अगोदर ज्या मूळ संख्या येणार आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर त्या आहेत 41, 43 आणि 47। ही 50 आहे, हिच्या अगोदरच्या ह्या 3 मूळ संख्या आल्या आणि लगतच्या 3 मूळ संख्या, लगतच्या मूळ संख्यांची बेरीज म्हणजे आधीच्या आणि नंतरच्या ह्या झाल्या 50च्या आधीच्या आणि 50च्या नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज। 50 नंतर मूळ संख्या येते बघा 53, 59 आणि 61। 51 नंतर 53, 59 आणि 61 आणि अगोदर येतात 41, 43, 47। आता ह्या 3 संख्यांची बेरीज येते बघा 7 आणि 3 10 आणि 1 11शी 1 चाला 1 4 त्रिक 12 आणि 1 13 म्हणजे यांची बेरीज आली 131 आणि यांची बेरीज येते 9 आणि 1 10 आणि 3 13शी 3 हातचाला 1 5 आणि 5 10 आणि 6 16 आणि ही 1 17 म्हणजे यांची बेरीज आली 130 31 आणि यांची बेरीज आली 173। तर या संख्यांच्या बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो। आता 173 आणि 131 यामध्ये काय फरक येतो, तर बघा 3 1 गेला 2, 7 3 गेले 4 आणि 1 1 गेला 0 म्हणजे फरक किती आला 42। तर या 42ला ही समसंख्या असल्यामुळं 2 ने भाग जातो आणि 4 आणि 2 6 यांची बेरीज येते 6 म्हणजे हिला 3 ने देखील भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो आणि 7च्या पाड्यात बघा 7 दोन्ही 14 7 त्रिक 21 7 चौक 28 7 5 35 7 सखम 42 म्हणजे 2 आणि 3 आणि 7 या तिन्ही संख्येने जातो। फक्त 4 4 10 40 येतात आणि 4 न 42ला पूर्ण भाग जात नाही। म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये दिले बघा अ आणि ब ने जातो, तर नाही ड ने सुद्धा जातो। फक्त क व ड ने जातो, तर हाही पर्याय होणार नाही। त्यानंतर फक्त अ आणि ड म्हणजे 2 आणि 7 इथे 3 राहत आहेत आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा अ ब आणि ड इथे क चा कुठेही उल्लेख केलेला नाहीये म्हणून आपला पर्याय आहे 4। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। ओके।